नमस्कार, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी अशी पालकची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीमध्ये अजिबात स्किप करू नका। या ठिकाणी बघा, मी शेंगदाणे, टोमॅटो, कांदा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी पालकसुद्धा अगदी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आता या पालकला मी कुकरमध्ये घालून घेत आहे आणि पालकला कुकरमध्ये घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालून घेणार आहोत। सोबत या ठिकाणी मी चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे। सोबत आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत आणि कांदे घालायचे आहेत। यांचे मी मीडियम साईजचे काप करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि कुकरला शिट्टी घेणार आहोत। या ठिकाणी एका वाटीमध्ये मी लाल तिखट साधारणतः 2 चमचा, पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये। दुसऱ्या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे। आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत आणि 1 चमचा जिरं घालणार आहोत, त्यांना तडतडू देणार आहोत। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत बेसन पीठ 1 चमचा आणि यामध्ये घालणार आहोत आपण लसणाची पेस्ट। आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे अगदी छान टेस्ट येते आणि थिकनेस सुद्धा येते भाजीला आणि भाजी चवीला अजूनच छान लागते। तर हे झाल्यानंतर आपण यामध्ये पाण्यात मिक्स केलेली हळद आणि लाल तिखट घालणार आहोत आणि ती घातल्यानंतर आपण व्यवस्थित ती यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता याला बघा, छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू असाल। आता यामध्ये मी जरासं पाणी घालत आहे आणि आता बघा, याला व्यवस्थित मी शिजवून घेत आहे आणि यामध्ये कुकरला जे आपण शिट्टी घ्यायला जे भाजी लावली होती ती आता मी यामध्ये घालून घेत आहे। कुकरमध्ये मी जे पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये जर तुम्हाला आणखीन पाणी घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकतात किंवा तुम्ही जर घट्ट भाजी करायची असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या भाजीला आपण एक छान अशी उकड येऊ देणार आहोत आणि ह्या भाजीला उकड आल्यानंतर आपण ही भाजी मस्त सर्व करणार आहोत। हे बघा, आता भाजीला छान उकड आलेली आहे। आता ही भाजी आपण चपाती, भाकर, भात कशासोबतही सर्व करू शकतो आणि ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकतो। रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा।